नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम.ए. प्रथम वर्ष राजकीय सिद्धांत या विषयामध्ये आपलं सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण राजकीय सिद्धांत या विषयाच्या अंतर्गत 5th युनिट आपला जो काही आहे की कन्सेप्ट सेकंड बीज संकल्पना 2 हे 5वं युनिट 5वं प्रकरण आपण इथे बघणार आहोत. या की कन्सेप्टमध्ये राजकीय सिद्धांतातील अतिशय महत्त्वाच्या 3 ज्या काही संकल्पना आहे तर त्याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. त्यामध्ये पहिली जी काही संकल्पना आहे न्याय, जस्टिस. दुसरी जी काही संकल्पना आहे हक्क, त्याला राईट्स असं इथं म्हटलं जातं. तर ती हक्कांची संकल्पना आणि त्याचबरोबर कर्तव्य, ड्युटीज जे काही आहेत तर या तिन्ही संकल्पना नागरिकांसाठी ज्या अतिशय महत्त्वाच्या असतात. राज्यसंस्थेच्या अंतर्गत जे काही जनता आहे, समूह आहे, तर त्यांच्याशी रिलेटेड निगडीत ज्या राजकीय सिद्धांतातील अतिशय महत्त्वाच्या संकल्पना आहेत तर त्या संकल्पनांचा अध्ययन, अभ्यास, सराव आपण या 5व्या प्रकरणामध्ये की कन्सेप्ट सेकंड यामध्ये इथे करणार आहोत. यातील पहिली जी काही संकल्पना आहे न्यायाची संकल्पना, जस्टिसची जी काही कन्सेप्ट आहे तर ती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, आजच्या या तासाच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. राजकीय सिद्धांताच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त कोणत्या संकल्पनेविषयी मतांतरे किंवा विचार मांडण्याचं कार्य एखाद्या संकल्पनेविषयी राज्य संस्थेनंतर जर कधी झालेलं असेल तर ते न्याय या संकल्पनेविषयी मोठ्या प्रमाणात अगदी राज्यशास्त्राच्या प्रारंभापासून तर आधुनिक राज्यशास्त्रापर्यंत न्याय या संकल्पनेविषयी विविध राजकीय विचारवंतांनी, तत्त्ववेत्यांनी आणि विचारवंतांच्या समूहांनी न्याय या घटकाशी, न्याय या संकल्पनेविषयी विभिन्न स्वरूपाचे विचार मांडण्याचं काम इथे केलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून न्यायविषयक ही जी की कन्सेप्ट आहे, जस्टिसची जी की संकल्पना आहे तर ती आपण इथे बघणार आहोत. आधुनिक काळातील मानवाची दुर्लभ इच्छा म्हणून न्याय संकल्पनेचा उल्लेख तिथं करता येत असल्याचं आपणास दिसतं. अन्यायाचे उच्चाटन करून न्याय प्रस्थापित करणे हे मानवी जीवनाचे महत्त्वाचे ध्येय आज बनलेलं असलं आपल्याला दिसतं. आज प्रत्येक मानवाचं त्याचं ध्येय काय आहे तर अन्यायाचे उच्चाटन करणे आणि त्या जागी न्याय प्रस्थापित करणे हे मानवी जीवनाचे एक महत्त्वाचं ध्येय बनलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधातील लोकांचा असंतोष बाहेर पडताना आपल्याला दिसतो. जगात स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी आणि हक्कांसाठी ज्या चळवळी किंवा क्रांत्या झाल्या त्या पाठीमागची दुर्लभ इच्छा ही एका न्यायपूर्ण समाजाची स्थापना करणे हीच इथं असल्याचं आपण दिसतं. भारतीयांनी 200 वर्ष ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करून जे काही स्वातंत्र्य इथं प्राप्त आपल्या पदरात पाडून घेतलं तर ते कशासाठी स्वातंत्र्य मिळवलं असेल तर जो काही ब्रिटिश राज्यव्यवस्था अन्यायी स्वरूपाची वर्तन भारतीयांशी करत होतं तर तो अन्याय दूर करण्यासाठी, त्या अन्यायाचं उच्चाटन करण्यासाठी, त्या अन्याय संपुष्टात आणण्यासाठी इथे न्याय भारतीय समाज व्यवस्थेमध्ये न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी ही चळवळ, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ती उभारली गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे राजकीय सिद्धांताचा आढावा घेताना न्यायाची संकल्पना अभ्यासावीच तिचं लागत असल्याचं आपल्याला दिसतं. प्राचीन भारतीय ग्रंथात न्याय संस्थेला आणिवीक्षिकी असं म्हटलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. प्राचीन भारतीय ग्रंथामध्येही न्याय संस्थेला आणिवीक्षिकी असं संबोधल्या गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. प्राचीन भारताच्या जे काही पुराण ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थशास्त्र हा जो काही ग्रंथ असेल, त्याचबरोबर जे काही वेद आपल्याकडे असतील त्या अथर्ववेद, यजुर्वेद, ऋग्वेद असे जे काही वेद असतील तर त्या वेदामध्ये न्यायाला आणिवीक्षिकी असं इथं म्हटलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. याचबरोबर अनेक ज्या प्रकारच्या साहित्य, पुरातन साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्यामध्ये असा उल्लेख मोठ्या प्रमाणात तिथं आढळून येत असल्याचं आपणास दिसतं. सर्व विद्यांचा प्रदीप
असे त्याला मानले जात असल्याचं आपल्याला दिसतं. कारण अन्वेषकी हेतूने म्हणजेच युक्तीने प्रमेयांचे अन्वेषण कसे करायचं याचा अर्थ तिथं सांगते. युक्तिवादातून धर्म, अर्थ, काम, मोक्ष याचा सम्यक बोध होतो. थोडक्यात भारतीय परंपरेनुसार युक्तिवादाचे शास्त्र म्हणजे न्यायशास्त्र तिथं असल्याचं आपणास दिसतं. या युक्तिवादामधून प्रमेयांचं अन्वेषण, विश्लेषण कसं करायचं याचा अर्थ त्यात तिथं सांगितला जातो. आणि या युक्तिवादातून व्यक्तीचा धर्म असेल, अर्थ असेल, काम असेल, मोक्ष असेल याचा सम्यक असा अर्थ प्रस्तुत करण्याचं काम भारतीय परंपरेनुसार हे न्यायशास्त्राने किंवा युक्तिशास्त्राने तिथं केलेलं असल्याचं आपणास दिसतं. आणि म्हणून ही जी काही संकल्पना आहे ही एक प्राचीन संकल्पना आहे, ही एक ऐतिहासिक संकल्पना आहे आणि राजकीय विचारांच्या इतिहासामध्ये, राजकीय सिद्धांताच्या विचारामध्ये ही संकल्पना अतिशय महत्त्वाची असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून या संकल्पनेविषयीची जी माहिती जी काही आहे, याचा आढावा जो काही आहे तर तो आपण विस्तृत प्रमाणात इथे करून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. न्यायाची संकल्पना आपण त्यासाठी इथे बघणार आहोत. कन्सेप्ट ऑफ जस्टिस ही जी की आहे तर इथे सुरुवातीला आपण बघूया. मिनिंग ऑफ जस्टिस हा जो काही आहे तर हा इथे बघूया. न्याय या शब्दाचा उगम लॅटिन शब्द जस या शब्दात तिथं सापडत असल्याचं आपल्याला दिसते. लॅटिन भाषेतील जस जस या शब्दापासून जस्टिस हा शब्द तिथे त्याचा उगम तिथं झालेला असल्याचं आपल्याला दिसतं. जस म्हणजे जोडणे, बसवणे, एकत्र बांधणे असा याचा अर्थ असून लाक्षणिक अर्थाने माणसांना समाजात योग्य जागी बसवणाऱ्या सामायिक परंपरा असा जस या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे लोकांसाठी असलेला बंधनकारक नियमांचा संच म्हणजे न्याय असं म्हणता येईल. लोकांवर बंधने घालणारे नियम हे रूढीतून निर्माण झालेले असोत किंवा कायदे मंडळाकडून निर्माण झालेले असोत, त्याला राज्यातील न्याय संख्या मान्यता देते. नियमांची अंमलबजावणी करण्याचे कार्य तिथे केले जाते आणि त्याच्याला इथं न्याय असं इथं म्हटलं जातं असल्याचं नसतं. लॅटिन भाषेतील जश हा जो शब्द आहे तर या शब्दापासून जस्टिस या शब्दाचा उगम तिथं झाला असल्याचं नसतं. लॅटिन भाषेमध्ये जश या शब्दाचा जो की अर्थ आहे जोडणे, बसवणे, एकत्र बांधणे असा असल्याचं आपल्याला दिसतं. आणि याच अर्थाने न्याय, जस्टिस हा जो काही शब्द आहे तर याचा शब्दप्रयोग इथं वापरला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. लोकांसाठी असलेला बंधनकारक नियमांचा संच म्हणजे न्याय असं तिथं म्हटलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग हे कायदे समाजाने केलेले असो का ते कायदे मंडळांनी केलेले असो, ते कायदे असो तर त्या कायद्यांना, त्या परंपरांना, नियमांना इथे न्यायाच्या प्रस्थापनेसाठी त्याची अंमलबजावणी, त्याचे जे काही कार्य आहे तर ते तिथं मोठ्या प्रमाणात त्याच्यावर अवलंबून राहत असल्याचं दिसतं. आणि याच्यातून असा हा जस्टिस जो काही शब्द आहे तर हा लॅटिन भाषेतील जस या शब्दापासून त्याची उत्पत्ती तिथं झालेलं असल्याचं आपणास दिसतं. त्याची व्याख्या जी की आहे, अर्नेस्ट बार्कर नावाचा जो की राजकीय विचारवंत इथं होऊन गेलेला आहे तर त्याने न्यायाची व्याख्या करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तर ती अर्नेस्ट बार्कर यांची न्यायविषयक जी की व्याख्या आहे तर ती आपण इथे बघूया. न्याय हा मूल्यांचा मेळ घालणारा व समन्वय साधणारा असतो. तो त्या मूल्यांची समयोजित व एकात्मिक परिकृती तो असतो, असं हा बार्करने न्यायाची व्याख्या करण्याचा प्रयत्न तिथे केलेला असल्याचं आपण दिसतं. न्याय हा मूल्यांचा मेळ घालणारा, समन्वय साधणारा असतो. तो त्या मूल्यांची समयोजित आणि एकात्मिक पूर्णकृती असतो, अशी व्याख्या या बार्करने इथे केलेली असल्याचं आपण दिसतं. या व्याख्येला आधार मानून बार्कर यांनी असे विधान केले आहे की रूढी, कायदे मंडळाच्या माध्यमातून निर्माण केलेले नियम माणसांशी मेळ घालून मानवीय समाजाची संघटित व्यवस्था निर्माण करीत असतात. तसेच स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांशी परस्परांशी कालसापेक्ष सांधेजोड
तिथं करत असल्याचं आपणाला दिसतात आणि याला बारकर यांनी न्याय असं संबोधलेलं असल्याचं आपणास दिसतं. आता या संकल्पनाविषयी माहिती जाणून घेतल्यानंतर न्यायविषयक विविध दृष्टिकोनांची मांडणी तिथे केल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं आणि मग हे न्यायाच्या विविध परिप्रेक्ष्य किंवा वेगवेगळ्या बाजूने न्यायाचा विचार करण्याचं काम राजकीय विचारांच्या परंपरेमध्ये ते झालेलं आहे. तर त्यामुळे आपण आता न्यायविषयक जे काही दृष्टिकोन आहे, राजकीय विचारवंतांच्या परंपरेमधील वेगवेगळे जे काही दृष्टिकोन आहे, तर त्या दृष्टिकोनांचा एक आढावा जो काही आहे, तर तो आपण इथे करून घेण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत. न्यायविषयक दृष्टिकोन. प्लेटोची न्यायविषयक संकल्पना. न्याय ही संकल्पना तात्विक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. व्यावहारिक जीवनात बऱ्याचदा न्याय आणि अन्याय हे शब्द वापरले जातात. न्याय ही संकल्पना अतिशय गुंतागुंतीची आणि क्लिष्ट स्वरूपाची आहे. प्राचीन काळात भारतातील राजधर्मात न्यायाला वैशिष्ट्यपूर्ण स्थान दिलेले आहे. ग्रीक विचारवंत प्लेटोच्या मते न्याय संकल्पना अतिशय व्यापक असून त्याचे न्यायाचे विश्लेषण खालीलप्रमाणे आपल्याला करता येईल. तर प्लेटो हा जो काही राजकीय विचारवंताच्या परंपरेमधील अतिशय प्राचीन ग्रीक राजकीय विचारवंत जो काही आहे, तत्त्वज्ञ त्याला म्हटले जातं. तर याने जे काही ग्रंथ आणि जे काही आपली राजकीय विचारांची मांडणी तिथे केलेली आहे, तर त्या द रिपब्लिक नावाचा ग्रंथ असेल, द स्टेटमेंट नावाचा ग्रंथ असेल, या ग्रंथांच्या माध्यमातून त्याने न्यायविषयक व्यापक विचार त्याने तिथं मांडणी तिथे केलेली आहे आणि त्याचं विश्लेषण थोडक्यामध्ये खालील प्रकारे आपल्याला इथे करता येईल. नंबर 1, बलवान लोकांचे हितसंबंध. बलवान लोकांचे हितसंबंध म्हणजे न्याय असा दृष्टिकोन प्लेटोने तिथं मांडलेला असल्याचं आपल्याला दिसतो. जे व्यक्ती समाजामध्ये बलवान असतील, सशक्त असतील, तर त्यांचे हितसंबंध साधणे याला प्लेटोने न्याय असं इथं म्हटलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये सिंहाने सशाची शिकार केली तर सिंहाची कृती न्याय आहे. प्लेटोने इथे एक जे काही आपलं जीवन निसर्ग चित्रामध्ये किंवा निसर्ग चक्रामधलं जे काही एक उदाहरण त्याने ते देतो. तर सिंहाने सशाची शिकार केली. सिंह हा काही गवत खाऊ शकतो का? तर नाही. तर तो त्याचा अन्न जे काही आहे, तर ते मांसाहार करणं आहे. आणि मग सिंहने जर कधी सशाची शिकार केली, तर ती सशावर त्याचा अन्याय होऊ शकत नाही. ती सिंहाची जी काही कृती आहे, तर ती न्याय आहे, अशा प्रमाणे त्यांनी तिथं म्हटलेलं असलं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे मोठ्या माशाने लहान माशाला गिळणे हा निसर्ग नियम मत्स्य न्याय म्हणून त्याने ओळखला जात असल्याचं आपल्याला दिसतो. आणि म्हणून तो याच आधारावर बळी तो कानपिळी हा दृष्टिकोन जंगल जीवनात समर्थनीय आहे, परंतु सुसंस्कृत मानवी जीवनात या दृष्टिकोनाचे समर्थन करता येत नाही. समाजाकडून बलवान लोकांचे हितसंबंध जोपासणारी कृती म्हणजे न्याय असा दृष्टिकोन प्लेटोने तिथं मांडलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि तो सुसंस्कृत समाजामध्ये सुसंस्कृत मानव जीवनामध्ये त्याचं समर्थन करता येत नसल्याचं आपणास दिसतं. बळी तो कानपिळी ही जी काही संकल्पना आहे, तर ही संकल्पना जोपर्यंत मानव आदिम अवस्थेमध्ये होता, जोपर्यंत मानव हा जंगलामध्ये आपलं जीवन व्यतीत करत होता, तर तिथे त्याचं समर्थन हे केलं जाऊ शकत असू शकेल. परंतु सुसंस्कृत समाज व्यवस्थेमध्ये, राज्य व्यवस्थेमध्ये आणि सुसंस्कृत अशा राज्य मानव व्यवस्थेमध्ये या बळी तो कानपिळी या संकल्पनेचं कदापि समर्थन केलं जाऊ शकत नाही. आणि म्हणून बलवान लोकांचे हितसंबंध ही जी काही न्यायाविषयक विचार प्लेटोने इथे मांडलेला आहे, तर तो आजच्या तत्कालीन समाजामध्ये तो तिथं लागू पडत नसल्याचं आपल्याला दिसतं. दुसऱ्या प्रकारचा विचार त्याने न्यायासंदर्भात मांडलेला आहे, दुर्लभ घटकांची जोपासना. समाजातील दुर्लभ घटकांची जोपासना करणे म्हणजे न्याय असं इथं मानलं जातं. जो समाज सुसंस्कृत आहे, अशा समाजात दुर्लभ घटकांचे संरक्षण करण्यासाठी न्यायसंस्था कार्यरत असते. एखाद्या शक्तिशाली माणूस कृश शरीरयष्टी असलेल्या माणसाच्या बाजूने उभा राहतो, त्याला पाठिंबा देतो, तर त्याला न्याय असं इथं म्हटल्या जात असल्याचं आपल्याला दिसतं.
सुसंस्कृत अशा समाज व्यवस्थेमध्ये दुर्लभ घटकांची जोपासना करण्यासाठी न्याय हा तत्व मोठ्या प्रमाणात इथं मांडला जातो. म्हणजेच जो समाज सुसंस्कृत आहे, अशा समाजात दुर्लभ घटकांचे रक्षण करण्यासाठी, दुर्लभांच्या न्याय संस्था कार्यरत करण्यासाठी इथे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्या व्यवस्थेला, त्या समाज व्यवस्थेला न्याय व्यवस्था असं इथं संबोधलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ एखादा शक्तिशाली जो काही मनुष्य असेल, तर किरकोळ शरीरयष्टी असलेल्या माणसाच्या बाजूने जेव्हा तो उभा राहतो, त्याला पाठिंबा देतो, तर त्याला न्याय असं इथं म्हटलं जात असल्याचं आपणास दिसतं. तिसरा जो काही निकष आहे प्लेटोच्या न्याय सिद्धांताचा, मित्रत्व आणि शत्रुत्वाचे निकष. मित्रत्वाचे हित जोपासणे व शत्रूचा काटा काढणे असा न्यायविषयक दृष्टिकोन प्लेटोच्या काळात ग्रीस किंवा ग्रीक नगर देशात तिथं मांडल्या गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. मात्र मित्र कोण व शत्रू कोण याचा नेमका निकष कोणता, हा मूळ प्रश्न उपस्थित झाल्याने प्लेटोने अ, हितांची जोपासना व काटा काढणे ही संकल्पना अयोग्य असल्याचे मत तिथं मांडले गेले. त्याच्या मते जर अ या व्यक्तीला ब विषयी आपुलकी वाटते, पण ब व्यक्तीला अ व्यक्तीविषयी आपुलकी वाटत नसेल, मैत्रीची भावना नसेल, तर या दोन्ही व्यक्तीमध्ये नाते मैत्रीचे आहे की शत्रुत्वाचे आहे, हे ठरवणे अत्यंत तिथं अवघड असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून मित्रत्वाचे आणि शत्रुत्वाचे जे काही निकष आहेत, तर ते कोण कोणत्या निकषाच्या आधारे कोणाला शत्रू म्हणायचं आणि कोणाला मित्र म्हणायचं, तर याविषयीची जी मांडणी इथं न झाल्यामुळे ही जे काही विचार आहे, तर ते अपुरे स्वरूपाचे असल्याचे आपणास दिसतात. नंबर 4, गुणानुसार समाजात स्थान म्हणजे न्याय. प्लेटोच्या मते ज्यावेळी व्यक्तीला तिच्या गुणानुसार, कृतीनुसार सामाजिक दर्जा मिळतो, समाजात विशिष्ट स्थान मिळते, त्याला न्याय असे म्हणतात. प्रत्येक व्यक्ती बुद्धी, पराक्रम, क्षुधा म्हणजे व्यवसाय यापैकी कोणता तरी एक गुण त्या व्यक्तीमध्ये तर असतो आणि या गुणाला अनुसरून व्यक्तीला समाजात स्थान मिळणे व कृतीनुसार काम मिळणे यातून न्याय दिला जातो. या प्रक्रियेतून व्यक्तीला आवडीनुसार काम मिळते व व्यापक प्रमाणात समाजाचे हित तिथं साधले जाते, असं मत समाजात गुणानुसार समाजात स्थान मिळणे याला त्याने न्याय इथं संबोधलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि अशाच पद्धतीने एकमेकांच्या कार्यात हस्तक्षेप न करणे यालासुद्धा त्याने न्याय असं इथं संबोधलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून न्यायविषयक जो काही प्लेटोचा सिद्धांत आहे, तर हा हा पारंपरिक जो काही विचार आहे, तर हा पारंपरिक विचार तिथं मांडण्याचं काम या प्लेटोने प्राचीन ग्रीक नगरराज्याच्या व्यवस्थेला अनुसरून ते विचार तिथं मांडलेले असल्याचे आपणास दिसतात. त्यानंतर आपण बघूया दुसरा जो काही दृष्टिकोन जो काही आहे, तर तो साक्षात्कारवादी दृष्टिकोन. साक्षात्कारवादाच्या दृष्टिकोनानुसार ज्या गोष्टीत ईश्वर हित साधले गेले आहे, अशी कृती म्हणजे न्याय होय. कारण साक्षात्कारवाद्यांना प्रत्येक गोष्टीत ईश्वरी ईर्षेचा आविष्कार पाहायची सवय तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. साक्षात्कार, चमत्कार ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तर याच्यातून या दृष्टिकोनानुसार ज्या गोष्टी ईश्वरी हित साधले गेलेले आहे, अशा कृती म्हणजे न्याय असं तिथं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये ही साक्षात्कारावर हा जो काही संकल्पना आहे, हा जो काही दृष्टिकोन आहे न्यायाचा, हा दृष्टिकोन तो तिथं आधारलेला असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 3, परंपरावादी दृष्टिकोन. परंपरावादी दृष्टिकोनात न्याय संकल्पनेत परिवर्तनाला अजिबात स्थान नाही. रूढी, परंपरा याचा प्रचंड प्रभाव वाद्यावर असल्याने रूढी व परंपरेनुसार जे चालत आलेले आहे तेच न्याय आहे असे वाटते. रूढी व परंपरांना धक्का न लावणाऱ्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार परंपरावादी तिथं करत नसल्याचं आपल्याला दिसतात. आणि याच्यामध्ये जे काही चालत आलेलं आहे, परिवर्तन नको. जे वर्षानुवर्ष चाली असतील, परंपरा असतील, रूढी असतील, चालीरीती असतील, नियम असतील, तर ते काही चालू ठेवणे हे परंपरावादी दृष्टिकोनाचं
त्याला न्याय तर म्हटलं जात असलं आपल्याला दिसतं. आणि याच्यामध्ये कोणताही बदल न करते, परिवर्तन न करते, हे परंपरावादी दृष्टिकोनाचं महत्त्व असल्याचं आपल्याला दिसतं. आदिसत्तावादी दृष्टिकोन. आदिसत्तावादी दृष्टिकोन असतो प्रस्थापित शासन यंत्रणेद्वारे तयार केलेले कायदे, नीतिनियम हे सर्वश्रेष्ठ आहे. जर त्याचे स्वरूप अन्याय असले तरी न्याय आहे. म्हणजे आदिसत्तावादी दृष्टिकोनात मॅकियावेलीच्या विचारांचा प्रभाव तिथं असल्याचं आपल्याला म्हणता येईल. प्रस्थापित राज्यकर्त्यांचे अनुसरण न्याय व त्यांना विरोध म्हणजे अन्याय असं त्याचं ठाम मत असल्याचं आपण दिसतं. मॅकियावेली नावाचा जो की राजकीय विचारवंत आहे, तर त्याने आदिसत्तावादी दृष्टिकोनाचा त्याचं समर्थन केलेलं आहे. याद्वारे जी सत्ता इथं प्रस्थापित आहे, तर त्याने केलेले कायदे असतील, नियम असतील, तर जे सर्वश्रेष्ठ आहे. ते नियम पाळणे म्हणजे न्याय, आणि त्या नियमांना, त्या कायद्यांना, त्या परंपरेला विरोध करणे म्हणजे अन्याय असं इथं म्हटल्याचं काम तिथे केलं गेलेलं आहे. आणि हा न्यायाचा आदिसत्तावादी दृष्टिकोन तिथं असल्याचा आपल्याला दिसतो. नंबर 5, बहुमताचा दृष्टिकोन. जे विचारवंत बहुमताला महत्त्वपूर्ण मानतात, त्यांच्या मते बहुमताच्या आधारे जे काही ठरले तेच प्रमाण म्हणावे, तसेच सर्वांना ते मान्य करावे. बहुमताचा मान राखणे म्हणजे न्याय व मान न राखणे म्हणजे अन्याय असा हा दृष्टिकोन, बहुमताचा दृष्टिकोन तो तिथं मानत असल्याचं आपणास दिसतं. नंबर 6, सुखवादी दृष्टिकोन. व्यक्तीचे सुख संवर्धन म्हणजे न्याय असे मत सुखवादी दृष्टिकोन त्याच्यात मांडलेले आहे. ज्या गोष्टीमुळे देशातील बहुसंख्य व्यक्तीच्या सुखाचे संवर्धन होते, सुख अबाधित राखले जाते, त्या प्रत्येक गोष्टींकडे न्यायपूर्ण पाहणे एवढाच मर्यादित हा सुखवाद्यांचा दृष्टिकोन तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि याला सुखवादी दृष्टिकोन असं इथं म्हटलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. समूहपूजक दृष्टिकोन. व्यक्तीच्या हितापेक्षा समूहाचे हित सर्वश्रेष्ठ आहे असा दृष्टिकोन समूहपूजकांचा दृष्टिकोन तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. समूहाचे स्वरूप कधी कुटुंब, वंशगट, धर्म, पंथ, वर्ग, भूमिपुत्र, संघ, राष्ट्र, खंड तसेच संपूर्ण मानव समाज असाही तिथं असल्याचं आपणास दिसतं. सर्वसामान्य दृष्टिकोन. सर्वसामान्य दृष्टिकोनानुसार एखादा लढा जिंकणे म्हणजे न्याय. म्हणजे काही व्यक्तींना आपल्या हक्कांसाठी व सुखासाठी स्पर्धा व संघर्ष करण्यापेक्षा आपल्या कर्तव्यांचे निपुट पालन करणे, शांत चिंतनाने पालन करणे हे न्यायासारखेच आहे असे वाटते. तर काही लोकांच्या मते शांतता व सुव्यवस्था याची स्थापना म्हणजे न्याय असे वाटते. शांतता व सुव्यवस्था असली म्हणजे तिच्या आड कितीही अन्याय झाला तरी शांतता व सुव्यवस्थेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही व शांतता सुव्यवस्था चालित राहील. आणि अशा प्रकारे न्यायाचे विभिन्न जे काही दृष्टिकोन आहे, तर ते न्यायाचे विभिन्न असे दृष्टिकोन इथे मांडले गेलेले असल्याचे आपल्याला दिसतात. पुढच्या तासामध्ये, पुढच्या प्रकरणामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये न्यायाविषयक न्यायाचे जे काही विभिन्न प्रकार आहेत, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये ते बघूया. ठीक आहे. तर आज आपण न्यायाची संकल्पना, न्यायाचा अर्थ, न्यायाच्या व्याख्या आणि न्यायविषयक विविध जे काही दृष्टिकोन आहे, तर त्याची ओळख, त्याचा आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. थँक्यू.